कोणतीही धावसंख्येत वाढ नाही आणि सासवड संघाकडून पहिलं षटक पूर्ण. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बेहुरी संघ जाऊन पोचतोय तो 11 या धावसंख्येवर. एक बाद 11. या पहिल्या षटकानंतर बेहुरी संघाची धावसंख्या 11 आणि सासवड संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. प्रणव कोलते. प्रणव संदीप काळे स्ट्राइक बॅट्समन. राहुल कटके स्ट्राइक बॅट्समन. नॉन स्ट्राइकला संदीप काळे. राहुल कटके कोलते यांची गोलंदाजी. कोलते यांचा पहिला चेंडू राईट हँड ओव्हर दी मारा अतिशय सुंदर पट्ट्याने फटकावलेला. राहुलने पहिल्याच चेंडूला दाखवलाय सीमा पार चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोचस्थिती 15. पहिल्या षटकामध्ये 11 धावा फटकावल्या गेल्यात. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर चौकार. राहुल कटके. प्रणव आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. हाही चेंडू अतिशय उंच चांगल्या पद्धतीने फटकवलेला आणि याही चेंडूवर मात्र जातोय तो चौकार. राहुलने आपल्या बॅटीची चमक अतिशय सुरुवात उत्कृष्ट केली आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि प्रणवच्या पहिल्या 2 चेंडूवर दोन्ही चौकार मारलेले. संघाची धावसंख्या वाढती आहे ती 19. 1 बाद 19. थोडंसं पहिले 2 चेंडू मागडे ठरल्यात प्रणव याचे. समोर खेळतोय तो राहुल. प्रणवचा पुढचा चेंडू राहुलने फटकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या तो टप्प्यात न आला. यष्टिरक्षकाकडे चेंडू सरळ निर्धाव चेंडू. प्रणवचा तिसरा चेंडू अतिशय चांगला पडलाय. आता तो आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय तो राहुल कटके याला. हा पुढे सरसावून मारलेला चेंडू. याच्यावर पाहूया आपण किती धावा मिळतात ते. मला वाटतं क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि याच्यावर धावा घेतल्या त्या 2 आणि या 2 धावसंख्येनंतर 1 बाद 21. बेहुरी संघाची धावसंख्या 1 बाद 21. प्रणवचा पुढचा चेंडू राहुल कटके याच्यासाठी. राहुल कटकेने हा चेंडू तटवून जोरदार मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅट्समध्ये न येता 1 धाव मात्र राहुलने मिळवली आहे. 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचती ती 1 बाद 22. एक बाद 22. दुसरं प्रणवचा पुढचा चेंडू संदीप काळे. संदीप काळे प्रणवचा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. प्रणव लेफ्ट हँड बॅट्समनला चेंडू टाकतोय. चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु निर्धाव चेंडू कुठलाही बदल नाही आणि संघाकडून प्रणवचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक पूर्ण होतंय.
या 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या 1 बाद 22. सरासरी 11च्या रन रेटने चाललेला हा सामना जिंकण्यासाठी भिवरी संघाला लागतात ते 55. आता उर्वरित षटकामध्ये त्यांना आपल्या 55 धावाचा पाठलाग 54 धावाचा पाठलाग करावा लागेल. 55 टू विन भिवरी संघाला. भिवरी संघाची धावसंख्या किती 22. 55 टू विन. गोलंदाज सौरभ. राहुल कटके. सौरभ आपल्या षटकातील आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय. सौरभ टू राहुल कटके. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 या धावसंख्येवर भिवरी संघ. राहुल कटके स्ट्राईक बॅट्समन. सौरभचा आपल्या षटकातील पुढील चेंडू. राहुल याला मात्र फटकावलेला चेंडू. समोर फिल्डर तैनात आणि त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी. 1च धाव पूर्ण. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/23. सौरभचा अतिशय सुंदर पडलेला चेंडू त्याच पद्धतीने फटकावलेला, परंतु राहुलला याच्यावर 1च धावसंख्या मिळाली. आता सौरभला खेळतोय तो संदीप काळे. सौरभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकेल तो संदीप याला. सौरभचा चेंडू. संदीप काळे यांनी मात्र जोरदार फटकावलेला चेंडू आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण होतात त्या संदीप याच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/25. बरोबर. सौरभचा हा आपल्या षटकातील पुढचा चेंडू खेळतोय तो संदीप काळे. संदीप काळे अतिशय उत्कृष्ट फलंदाज. जास्तीत जास्त धावा त्याच्याकडून मिळाव्यात. हा मारलेला चेंडू आणि हा सीमारेषेबाहेर जातोय. या सीमारेषेबाहेर गेल्यामुळं 4 आणि या 4 धावसंख्येने विहुरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 1/29. संदीप याने मारलेला अतिशय सुंदर फटका आणि याच्यावर 4 धावा मिळत आहेत त्या भिवरी संघासाठी. भिवरी संघाने जवळपास 25 धावाची आवश्यकता. 29 धावसंख्या भिवरी संघाची. धावफलकावर सौरभ. आपला पुढील चेंडू संदीपसाठी. हा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात निर्धाव पडलेला हा चेंडू. अतिशय उत्कृष्ट सौरभकडून गेलेला हा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. सौरभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकेल तो संदीप याच्यासाठी. सौरभचा अतिशय सुंदर पडलेला आहे चेंडू. सौरभ आपला पुढील चेंडू. हा मात्र हा कॅच सुटलाय. संदीपला मात्र 1 धाव मिळालेली आहे आणि 1 धावसंख्येवर त्याने समाधान मानले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 1/30. 25 धावांची गरज.
बेहुरी संघासाठी सौरभ अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सासवड संघाकडून. हा चेंडू परत निर्धाव चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. आणि मला वाटतं झालं षटक पूर्ण. हे षटक पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बेहुरी संघाची धावसंख्या किती 30. 12 बॉल 25. शेवटचे 2 षटकं शिल्लक आणि या 2 षटकामध्ये 12 बॉल 25. अतिशय तसं सोपा वन म्हणावं लागेल. बेहुरी संघाकडून संदीप आणि राहुल कटके एक तगडे बॅट्समन अजूनही धावपट्टीवर आहेत. आणि सासवड संघाकडून 2 षटकं येणं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये संदीप आणि राहुल यांना 25 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज अक्षय लडकत. अक्षय लडकत आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. संदीप याच्यासाठी स्ट्राईक बॅट्समन. लडकत यांचा हा चेंडू. संदीप सहज तटवलेला चेंडू आणि याच्यावर 1 धाव मिळाली आहे संदीप याला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचस्थिती 31. आता मात्र जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. अकरा बॉल 24. 11 चेंडूमध्ये 24. लडकत आपल्या षटकातील पुढचा चेंडू राहुल याच्यासाठी. राहुलने मात्र अतिशय उत्तुंग असा फटकवलेला चेंडू समोर क्षेत्ररक्षकाला काय तो अडवता आला नाही. पंचाकडून आपल्याला निर्णय येतोय. धावा मिळतात त्या 4. ओके. राहुल याच्याकडून 4 धावा मिळाल्यात. या 4 धावसंख्ये मात्र थोडं समीकरण बदलते. संघाची धावसंख्या जाऊन पोचस्थिती 35. आणि जिंकण्यासाठी 10 चेंडूत 20 रन लागतील. ते बेहुरी या संघासाठी अतिशय सुंदर असा फटकावलेला चेंडू आणि याच्यावर 4 धावा मिळाल्यात राहुल कटके याला. गायकवाड लडकत अक्षय लडकत आपला पुढचा चेंडू. आता मात्र अतिशय उंच मारलेला चेंडू आणि मला वाटतं याच्यावर 6 धावा राहुल कटके यांनी घेतलेले आहेत. आणि 6 धावसंख्येमुळं संघाची धावसंख्या जाऊन पोचस्थिती 41. आता मात्र 9 चेंडूमध्ये 14 रनची आवश्यकता बेहुरी संघाला. अतिशय सोपं समीकरण करून टाकले ते राहुल कटके यांनी. अतिशय शेवटच्या षटकात चौकार षटकार अशी चांगली फलंदाजी राहुल यांनी केली आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू लडकत. पहिले 2 चेंडूचा मात्र खरपूस समाचार घातलाय तो राहुल कटके यांनी. आणि त्यामुळेच 10 चेंडूत 20 रन असं सोपं समीकरण आलंय. राहुलने परत फटकावलेला हा चेंडू. पाहूया किती रन मिळतात ते. आणि समोर क्षेत्ररक्षक आहे. एकच रन पूर्ण मिळाली आहे ती राहुल याला. आणि त्याला बेहुरी संघाला 1 रन नंतर धावसंख्या जाऊन पोचस्थिती किती 42. 8 चेंडूत 13 धावा हवेत त्या बेहुरी या संघाला. खेळतोय तो संदीपने हा मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या काही पट्ट्यात तो आलेला नाही आणि हा
निर्धाव चेंडू गेला आहे, त्यामुळं संघाच्या धावसंख्येत कोणताही बदल नाही. संघाची धावसंख्या आहे ती किती 42. पुढचा चेंडू लढका त्याचा, हा मात्र उंच मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय, दोघांच्या मध्ये हा पडलेला चेंडू आणि त्याच्यामुळं एकच धाव मिळाली ती संदीप याला. संघाची धावसंख्येत 1 ने वाढ. किती 2 ओके 2. आणि हे षटक संपलं. षटकाची समाप्ती, शेवटचं षटक जिंकण्यासाठी 11 धावा लागतात त्या बिहुरी संघाला. मला वाटतं जास्त वेळ न दवडता आणि शेवटच्या षटकामध्ये पाण्याची गरज असेल असं मला काय वाटत नाही, कारण विनाकारण टाइमपास हा होतोय. एक षटक बाकी आहे. बिहुरी संघाचे फलंदाज सासवडकडून शेवटचं षटक सुरू होईल आणि सोहम मेमाने शेवटचं षटक घेऊन येतील. बिहुरी संघाचे प्लेयर्स राहुल, संदीप, आपण एक षटक बाकी आहे, जरा जास्त वेळ घेऊ नये. संघाचे फक्त एकच विकेट गमावली गेली. खेळतोय तो राहुल कटके. शेवटचं षटक घेऊन येतोय तो सोहम मेमाने बिहुरी संघाकडून राहुल. जोरदार अपील, पण कोणताही बदल नाही. डॉट मग राहुल हा फटकावलेला चेंडू, मात्र याच्यावर एकच धाव मिळू शकते राहुल याला. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. 4 बॉल 4 चेंडूमध्ये 10 रनाची आवश्यकता आहे बिहुरी संघाला. आपल्या षटकातील पुढचा चेंडू मेहमाने टाकील संदीप याला. मेहमानांचा पहिले दोन्ही चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचे पडलेले. बॅटची कड घेऊन गेलेला पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाला घेता आला नाही. दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू संदीप याच्यासाठी मेहमाने. हा मात्र मारलेला चेंडू पाहू याच्यावर किती धावा मिळत आहेत ते. याच्यावर 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 यशस्वी धावा 2 संदीप याच्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 47. 3 चेंडूत 8 धावा हवे ते बिहुरी संघाला. संदीप स्ट्राईक बॅटमन तोंड देतोय तो मेहमाने यांच्या गोलंदाजीला. आणि शेवटचे 3 चेंडू 8 धावा असं समीकरण. हा चेंडू टाकलेला चेंडू मात्र तो फलंदाजाला नेट खेळता आला नाही, मात्र विनाकारण विकेट राहुलने दिली मला वाटतं आणि त्यामुळं रनआउट. राहुल एक रन. 2 चेंडूत 7 धावांचं समीकरण असेल. पुढील बॅट्समन राहुल चव्हाण. अतिशय जवळ आणलेली मॅच, पण आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. या उरलेल्या चेंडूमध्ये 7 धावा करायच्या त्या बिहुरी संघाला. कोणताही दबाव न घेता 2 बॉलमध्ये जर 7 धावा फटकावल्याच तर बिहुरी संघाला विजय निश्चित मिळवता येईल.
राहुल हा बॅटिंगसाठी आलाय. 2 बॉल 7. राहुल हे राहुल चव्हाण. स्ट्राईकला राहुल चव्हाण. चेंडू 2 बाकी आहेत. 7 रन जिंकण्यासाठी बेवऱ्या संघाला हवेत आणि मेमन यांचं हे षटक हा मात्र एक धाव मिळाली लेगबाईच्या स्वरूपात आणि या धावसंख्येने समीकरण थोडंसं अवघड होऊन बसले आणि एकच चेंडू बाकी आहे. 6 रन जिंकण्यासाठी हवे आहेत बिहुरी संघाला. पाहूया काय होतंय ते. बॅट्समन असेल तो संदीप काळे. अतिशय नावाजलेला अनुभवी असा हा फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. धावा पाहिजेत त्या 6. चेंडू शिल्लक एक चेंडू. दोन्ही संघाचं नशीब आजमावणारा ठरेल. फलंदाजाची आणि गोलंदाजाची कस लागेल. खरं तर त्यात फिल्डर यांचा जास्त सिंहाचा वाटा नसेल. बरोबरी सोडायचा असेल तर ठीक, पण आता मात्र सीमारेषेच्या बाहेरच चेंडू पाठवावा लागेल. पाहूया काय होतंय ते. आणि मला असं वाटतं हा शेवटचा चेंडू. कसलेला फलंदाज हा मात्र फटकावण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया काय होतंय ते. आणि काही झालं तरी षटकार गेलेला नाही. निर्धाव चेंडू पडलेला आहे. चेंडू फटकावला परंतु धाव घेतली नाही. त्यामुळं बेवरे संघाला आपल्या वैयक्तिक 49 या धावसंख्येवर थांबावं लागले. 50 या धावसंख्येवर 49 धावसंख्येवर थांबावं लागले. आणि हे चेंडू गेले बळा 5-4 धावांनी 54 झाले ना. 50 झालेत ना.